नमस्कार मंडळी. रिसेंटली ना माझ्या डच कलिग्स बरोबर माझं एक कॉन्व्हर्सेशन झालं, ते तुम्हाला सांगते. कडची जी मुलं असतात ना, ती 18 वर्षाची होतात तेव्हा मोस्टली ती घरातून बाहेर पडतात आणि 25 ते 30 वयोगटात ती आली ना की त्यांना स्वतःचं घर घ्यायचं असतं. मग भले ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मिळून घेऊ दे किंवा त्यांचं ते सिंगल असतील तर सिंगल, त्यांना घर घ्यायचं असतं विकत. आणि असंच आमचं डिस्कशन चालू होतं. तर मी त्या कलिग्सना विचारलं की तुम्हाला घर घ्यायचं आहे तर मग किती बजेट आहे वगैरे आणि काय असतं सिच्युएशन वगैरे इकडे. तेव्हा मी बोलता बोलता त्यांना म्हणाले की तुमचं बजेट नाही आहे तर मग तुमचे आईवडील तुम्हाला मदत नाही करत का, तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून पैसे नाही घेऊ शकत का. तर ते म्हणाले की नाही, आम्ही आईवडिलांकडून पैसे नाही घेऊ शकत कारण की आमच्या आईवडिलांकडे द्यायला पैसे नाही आहेत. त्यांचं ते कमवतात, खातात, तेवढंच पुरेसं आहे. आम्हाला एज्युकेशन दिलं ते चांगली गोष्ट आहे, पण घर घेण्यासाठी, माझं स्वतःचं घर घेण्यासाठी मी त्यांच्याकडे पैसे नाही मागू शकत. तर मी म्हटलं की उधार मागायचे. मग तो म्हणे हा उधार घेऊ शकतो, पण ते पण जास्त नाही, अगदी लोन म्हणून मी घेऊ शकतो त्यांच्याकडून पैसे. 4-5 हजार युरो तर मला देऊ शकतात, पण त्याच्यावरती नाही, त्याच्यावरती मी मागू पण शकत नाही आणि मला मागायचे सुद्धा नाही. आणि दुसरा होता, त्याने पण तसंच केलं होतं की त्याने गेल्या वर्षी घर घेतलं होतं, वडिलांकडून पैसे घेतले होते असेच, आणि त्याने लगेचच त्यांना थोडे थोडे करून पैसे दिले. तर मला ही गोष्ट इतकी वेगळी वाटली. आणि त्याने मला नंतर विचारलं की इंडियामध्ये काय असतं, तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून पैसे घेता का. आमच्याकडे तर म्हटलं घेतात, आई वडील स्वतःहून पण देतात, पण त्याच्या पुढची आपल्याकडची जी गोष्ट होती ना ती मी त्याला नाही सांगू शकले. संपत्ति देने के टाइम पे नखरे बता रहे हैं तुम्हारे पिताजी, रो रहे हैं, छाती पे चढ़ के लेना, पैदा किया है तो दो, पैदा करने में बड़ा मजा आया रहा।